महाराष्ट्रातल्या सर्व सुजाण नागरिकांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र। आपल्याला माहीतच आहे की आता आपल्या भारतामध्ये जनगणनेला सुरुवात होत आहे। मग महाराष्ट्रामध्ये जनगणना कधी सुरू होते आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या भारत सरकारने आपल्याला या जनगणनेमध्ये स्वगणना करण्याची अनुमती दिलेली आहे। आपल्याला स्वगणना करण्याच्या तारखा त्यामध्ये 1 मे पासून 15 मे पर्यंत आपल्याला स्वगणना करता येणार आहे। त्यानंतर 16 मे पासून 14 जून पर्यंत प्रगणक येऊन आपली जी काही जनगणना आहे ती करणार आहेत। तर आपल्याला जर स्वगणना स्वतः करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा की नेमकी आपल्याला काय काय माहिती आवश्यक आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे ते आता आपण एकदा समजून घेऊयात। तर पहिली गोष्ट ही समजून घ्या की आपल्याला se.census.gov.in या वेबसाईटला जाऊन आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे। ही वेबसाईट आपण ओपन केली तर आपल्या समोर या पद्धतीची विंडो जी आहे ती ओपन होणार आहे आणि यामध्ये आपल्याला आपलं स्टेट जे आहे ते सिलेक्ट करावं लागणार आहे। फॉर एक्झाम्पल आपलं स्टेट आहे महाराष्ट्र आणि इथला जो काही कॅप्चा आहे तो ॲज इट इज आपल्याला काय करावा लागणार आहे, इथे भरावा लागणार आहे। त्यानंतर व्हेरीफाईड अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करावं लागणार आहे। त्यानंतर म्हणजे उद्यापासून 1 मे पासून ही विंडो आपल्यासाठी ओपन होणार आहे। त्यानंतर आपल्याला काही गोष्टी माहिती भरत असताना माहित असाव्या लागतात। त्या कोणत्या गोष्टी आहेत तर इथे थोडंसं काळजीपूर्वक एकदा नजर टाकून घ्या की काही गोष्टी आपल्याला माहित असाव्या लागतात। तर कोणत्या गोष्टी आपल्याला माहित असाव्या लागतात हे थोडंसं आपण काय करूयात काळजीपूर्वक बघूनच घेऊयात। तर बघा तुम्हाला जर हा फ्लो चार्ट जो आहे तो जर काळजीपूर्वक दिसत असेल तर पहिली गोष्ट आपल्याला करायची काय आहे तर आपल्याला se.census.gov.in या वेबसाईटला सुरुवातीला भेट द्यायची आहे आणि मग असे सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपलं स्टेट जे आहे राज्य जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे। म्हणजे आपण काय होणार की त्यामध्ये फक्त आपली एंट्री होणार आहे, यामध्ये आपली एंट्री होणार आहे। त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट काय करायचं आहे तर परिवाराची नोंदणी करायची आहे। परिवाराची नोंदणी करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, जो काही परिवाराचा प्रमुख आहे त्या परिवाराच्या प्रमुखाचा 10 अंकी मोबाईल नंबर आपल्याला तिथे टाकावा लागणार आहे किंवा ईमेल आयडी आपल्याला तिथे टाकावा लागणार आहे। ईमेल आयडी हा कंपल्सरी नाहीये पण मोबाईल नंबर जो आहे तो एका कुटुंबासाठी एक मोबाईल नंबर आपल्याला कंपल्सरी वापरावाच लागणार आहे। बघा इथे एक सूचना महत्त्वाची लक्षात ठेवा की जे कुटुंब प्रमुखाचं नाव आहे हे एकदा आपण व्यवस्थित काळजीपूर्वक भरा, कारण ते वारंवार आपल्याला बदलता येणार नाही। त्यामुळे ही गोष्ट इथे काळजीपूर्वक करायची आहे। त्यानंतर प्रत्येक परिवार के लिए एक मोबाइल नंबर का उपयोग किया जा सकता है। एक बार पंजीकृत होने के बाद वही मोबाइल नंबर किसी अन्य परिवार के लिए उपयोग में नहीं लिया जा सकता। म्हणजे एका कुटुंबाला एकच मोबाईल क्रमांक आपण वापरू शकतो। कुटुंब जर आपल्या भावाचंही वेगळं असेल तर त्यांना त्यांचा वेगळा नंबर वापरावा लागेल जर आपण कुटुंब वेगळं दाखवत असेल तर। येतंय लक्षात? म्हणजे कुटुंब प्रमुखाचं नाव आपल्याला बदलता येणार नाही एकदा फिल केल्याच्या नंतर। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला एक मोबाईल नंबर हा एका कुटुंबासाठी वापरता येईल, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर आपल्याला अनुभाग 2 मध्ये काय करायचं आहे तर आपल्याला भाषा निवड करायची आहे की आपण कोणत्या भाषेमध्ये फॉर्म भरणार आहोत, मराठीमध्ये भरणार आहोत, हिंदीमध्ये भरणार आहोत की इंग्लिशमध्ये भरणार आहोत, त्या भाषेची निवड आपल्याला करायची आहे। आणि इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की अपनी पसंदीदा भाषा का चयन करे तथा पंजीकृत मोबाईल नंबर पर ओटीपी प्राप्त करे। तुम्हाला एक जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्यावरती ओटीपी येणार आहे आणि इथेही तीच गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला वारंवार भाषा जी आहे ती बदलता येणार नाही। त्यामुळे भाषा निवड करत असताना काळजीपूर्वक कच भाषा निवडा। त्यानंतर आपल्याला लोकेशन जे आहे म्हणजे स्थान संबंधी विवरण भरायचं आहे। आता स्थान संबंधी विवरणामध्ये आपलं जे काही ठिकाण आहे म्हणजे आपला जिल्हा असेल किंवा आपला पिन कोड असेल किंवा गाव नगर वस्ती जे काही असेल ते काळजीपूर्वकच भरा, जेणेकरून आपल्याला लोकेशन घ्यायला सोपं जाईल। त्यामुळे अचूक पत्ता त्यामध्ये भरला तर अधिक चांगलं होईल। आणि हे जे असं मानचित्र असतं आपलं लोकेशन सुरू करा आणि हा जो
लोकेशनचा सिम्बॉल आहे तो जास्तीत जास्त ड्रॅग करून आपल्या घरावर कसा आणता येईल हा प्रयत्न आपल्याला इथे नक्कीच करायचा. आता आपल्याला काय करायचे आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या, आपलं लोकेशन वगैरे सिलेक्शन झालं, त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, प्रश्नावली भरायची आहे. काय भरायची आहे, प्रश्नावली भरायची आहे. प्रश्नावली कशी भरायची ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर पुनर्विलोकन एवं समीक्षा, सगळी प्रश्नावली भरून झाल्याच्या नंतर एकदा खात्री करून घ्यायची आहे की आपण जे भरलं ते योग्य भरलेलं आहे का, कारण आपल्याला तिथे अनुक्रमांक द्यायचे आहेत, प्रत्येक प्रश्नाला अनुक्रमांक द्यायचे आहेत, तिथे काही विवरण वगैरे जास्त काही लिहिण्याची गरज नाहीये. त्यानंतर अंतिम प्रस्तुतीकरण, एकदा म्हणजे फायनल सबमिशन म्हणतो त्याला आपण, फायनल सबमिशन इथे झालं की त्यानंतर आपल्याला एक SEID मिळणार आहे, एक SEID मिळणार आहे. आणि या SEIDचं काय करायचं आहे, तर हा जो SEID आहे हा 11 अंकी SEID असणार आहे आणि तो H या अक्षरापासून सुरू होणारा आपल्याला मेसेज प्राप्त होईल. ज्या वेळेला प्रगणक आपल्या घरी येतील त्यावेळेलाच त्यांनाच हा SEID द्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा OTP वगैरे त्यांना देण्याची काही आवश्यकता नाहीये. ते फक्त तुम्हाला SEIDच मागणार आहेत आणि तुम्ही सुद्धा त्यांना SEIDच देणार आहात. ते कुठलाही OTP तुम्हाला मागणार नाही. OTP तुम्हाला जो येणार आहे तो तुम्ही तुमच्या फोनसाठी किंवा तुमच्या लॅपटॉपसाठी त्यासाठीच यूज करणार आहात. त्यानंतर ज्या वेळेला प्रगणक यांचा दौरा होणार आहे, प्रगणक येणार आहेत आणि प्रगणकचा दौरा झाल्याच्या नंतर SEID ज्या वेळेला ते त्यांच्या मोबाईलला वगैरे टाकतील, तुम्ही दिलेला SEID जो 11 अंकी असणार आहे, OTP नाही, SEID वेगळा आहे, तो H पासून सुरू होणारा असणार आहे आणि 11 अंकी असणार आहे, हे इथे लक्षात ठेवा. तो SEID त्यांच्यासोबत मॅच झाला तर तुमची माहिती फक्त एका क्लिक वरती ते व्हेरीफाय करणार आहे, तुमची माहिती भरून पूर्ण होते. आता राहिला प्रश्न, ही प्रश्नावली जी आहे ती कशी भरायची, त्या संदर्भात आपल्याला थोडा आता पुढे जायचं आहे. प्रश्नावली जी आहे ती या पद्धतीची आहे. आपल्याला secensus.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि आपल्याला माहिती आता भरायला सुरुवात करायची आहे. पहिली गोष्ट इथे समजून घ्या, कॉलम नंबर 1, 2, 3 हे जे काही कॉलम आहेत, हे जे कॉलम आहेत हे प्रगणक द्वारा घर घर जाकर स्वगणना के आंकड़ों की पुष्टि के समय भरा जाएगा. म्हणजे 16 मे पासून प्रगणक हे काय येणार आहेत, आपल्या घरी येणार आहेत, त्यावेळेला ते हे कॉलम भरणार आहेत. ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. त्यानंतर आपली माहिती खऱ्या अर्थानं सुरू कुठनं होते, तर कॉलम 4, 5, 6 जनगणना मकान के फर्श दीवार और छत, म्हणजे आपलं घर कशा प्रकारचं आहे त्याची माहिती इथं विचारलेली आहे. फर्श म्हणजे काय, तर फर्श म्हणजे आपली जी काही जमीन आहे, या जमीन घरातली जमीन कशी आहे, ती मातीची आहे का, लाकडापासून बनलेली आहे का, पक्क्या विटांपासून बनलेली आहे का. जर मातीपासून बनलेली असेल तर 1 हा नंबर टाकायचा आहे, लाकडापासून बनलेली असेल तर 2 नंबर टाकायचा आहे, पक्क्या विटांपासून जर आपलं फ्लोरिंग बनलेलं असेल म्हणजे आपलं जे काही खालची लादी आहे ती बनलेली असेल तर 3 नंबर टाकायचा आहे. पत्थर, कधी कधी जुने घर आहेत त्यांच्यामध्ये खाली दगड बसवलेले आहेत, त्यांनी 4 नंबर वापरावा. जर सिमेंट म्हणजे कोबा वगैरे केलेला असेल तर 5 नंबर टाकायचा आहे. फर्श की टाइले, जर समजा लादी वगैरे टाकलेली असेल तर 6 नंबर तुम्हाला तिथे फक्त टाकायचा आहे. आणि अन्य कोई, या व्यतिरिक्त जर समजा कशापासून तुमचं फ्लोरिंग बनलेलं असेल तर तिथे 7 नंबर तुम्ही टाकायचा आहे, म्हणजे काही काच वगैरे लावलेली असेल तर. त्यानंतर पुढे दिवारे, भिंती कशा बनलेल्या आहेत, घास फूस बांस आदी यापासून जर बनलेले असेल तर 1 नंबर टाका. प्लास्टिक पॉलिथिन पासून, म्हणजे काही काही लोक साधा आपलं काय करतात की आडोसा बनवण्यासाठी या पद्धतीने कुठेतरी कागद वगैरे लावून भिंतीसारखा आडोसा तयार करतात, त्यांनी 2 नंबर टाकावा. मिट्टी, कच्ची जर माती असेल तर त्यांनी 3 नंबर टाकावा. त्यानंतर लाकडापासून जर समजा कधी कधी असतं की प्लाय वगैरे वापरूनच थोडासा आडोसा तयार केलेला असतो आणि घर तयार केलेलं असतं, 4 नंबर त्यांनी वापरायचा आहे. पत्थर मसाला गारा के साथ, कधी कधी जुन्या काळामध्ये आजही काही घरं अशी आहेत की ते दगडांपासून बांधलेली आहेत, दगड एकमेकांना लावलेली आहेत आणि त्यांनी 5 नंबर वापरायचा आहे. त्यामध्ये गारा म्हणजे चुना वगैरे त्या काळातला यूज होऊन जर झालेला असेल तर 6 नंबर त्यांनी वापरायचा आहे. कधी कधी काही जी आहे धातूपासून सुद्धा भिंतीचा आडोसा तयार करतो तर त्यांनी काय करायचं आहे, 7 नंबर वापरायचा आहे. पक्क्या विटांपासून 8 नंबर वापरायचा आहे. कॉन्क्रीट पासून, कधी कधी कड्यासारखं घर कॉन्क्रीट पासून घर तयार केलेलं असतं तर त्याला 9 नंबर वापरायचा आहे. आणि या व्यतिरिक्त जर दुसरं काही असेल तर त्यांनी काय करायचं आहे, 0 नंबर इथे वापरायचा आहे. त्यानंतर छत कसं आहे, वरचं छत कसं आहे, ते फक्त घास फूस बांस लकडी यापासून बनलेलं आहे का, प्लास्टिक पॉलिथिन, कधी कधी वरती फक्त छत म्हणून प्लास्टिक पॉलिथिन टाकलेलं असतं तर ते फक्त त्यासाठी 2 नंबर वापरायचा आहे. त्यानंतर हस्तनिर्मित टाइल्स, कधी कधी हस्तनिर्मित टाइल्स तयार केलेले असतात, कधी कधी मशीन टाइल्स तयार केलेले असतात,
कधी कधी पक्क्या विटांपासून सुद्धा छत बनवलेलं असतं, तर त्यांनी 5 नंबर वापरायचा आहे. जर दगडांपासून बनवलेलं असेल तर 6 नंबर त्यांनी वापरायचा आहे. स्लेट म्हणजे पाट्यांपासून जर समजा बनवलेलं असेल तर 7 नंबर त्यांनी वापरायचा आहे. जर समजा घरावरती पत्रे टाकलेले आहे, जीआय धातू किंवा एस्बेस्टॉसचा वापर केलेला असेल तर त्यांनी 8 नंबर टाकायचा आहे. आणि घरावरती आपला स्लॅब जर टाकलेला असेल तर त्यांनी 9 नंबर टाकायचा आहे. या व्यतिरिक्त जर काही असेल तर त्यांनी 0 नंबर इथे टाकायचा आहे. आता इथे हस्तनिर्मित टाईल्स म्हणजे काय, तर कधी कधी जुन्या काळामध्ये काही लोक घरांमध्ये कुठेतरी कौलं वगैरे तयार करायचे, त्यांनी 3 नंबर टाकायचा आहे. मशीनद्वारे जर कौलं वगैरे निर्माण केलेली असतील तर त्यांनी 4 नंबर टाकायचा आहे. या पद्धतीने पुढच्या प्रश्नांमध्ये काय म्हटलेलं आहे, जनगणना मकान के उपयोग का पता लगाए. आता इथे काय होणार आहे, प्रगणक आपल्या घरी येणार आहे आणि स्वगणना के आंकड़ों की पुष्टि के समय भरा जाएगा. म्हणजे जो काही SEID मिळालेला आहे त्यावेळेला ही माहिती ते भरणार आहेत. ही माहिती भरणार आहेत त्यावेळेला कोणती, जनगणना मकान के उपयोग का पता लगाए. कशासाठी उपयोग होतो, आपलं जे घर आहे फक्त आपण तिथे राहण्यासाठी उपयोग करतो का, जर करत असू तर 1 भरायचा आहे. आणि आपण इथे भरलं जरी तरी जे काही प्रगणक आहे ते आल्याच्या नंतर खात्री करणार आहेत की 1 भरलेलं तुम्ही योग्य आहे का, म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे फक्त राहता का. किंवा कधी कधी काही वेळेला असंही होऊ शकतं, आवाससह अन्य उपयोग, आपण तिथे राहतो सुद्धा तिथे आपलं एखादं दुकानही आहे, मग अशा वेळेला आपण काय भरायचं आहे, तर 2 भरायचं आहे. ओके नाही, म्हणजे आपण तिथे राहतो सुद्धा आणि एखादा उद्योग व्यवसाय सुद्धा आपला तिथेच आहे. कधी कधी काय असणार आहे, फक्त दुकान असणार आहे, आपण तिथे राहत नाही, किंवा एखादा कार्यालय असणार आहे, अशा वेळेला 3 हा नंबर भरायचा आहे. स्कूल आणि कॉलेजसाठी एखादी आपल्या गावामध्ये शाळा असते, ती इमारतच आहे पण तिथे कोणी राहतं का, नाही, तर ती एक संस्था आहे, दिवसभर मुलं तिथे राहतात, त्यानंतर झोपण्यासाठी वगैरे किंवा इतर ऍक्टिव्हिटीसाठी ते आपल्या घरी असतात, किंवा टीचर वगैरे घरी असतात, ते काही कायमस्वरूपी तिथे वास्तव्याला नाही आहेत. जोपर्यंत स्कूलचा टायमिंग आहे, कॉलेजचा टायमिंग आहे, तोपर्यंत ती सुरू राहणार आहे. अशा वेळेला तिथे 4 हा नंबर वापरायचा आहे. जर समजा हॉटेल असेल, लॉज असेल, गेस्ट हाऊस असेल, अशा ठिकाणी 5 हा नंबर वापरायचा आहे. हॉस्पिटल असेल किंवा डिस्पेन्सरी असेल त्यासाठी 6 क्रमांक वापरायचा आहे. फॅक्टरी असेल, वर्कशॉप असेल, वर्कसेट जर असेल तर 7 क्रमांक वापरायचा आहे. पूजास्थळ म्हणजे एखादं मंदिर असेल, मस्जिद असेल तर त्यासाठी 8 नंबर वापरायचा आहे. त्यानंतर अन्य गैर आवासीय उपयोगाच्या जर काही घरं असतील तर त्यांना काय म्हटलं जातं, 9 नंबर त्यांनी वापरायचा आहे. आणि एकदम खाली असेल तर 0 क्रमांक वापरायचा आहे. येतंय लक्षात. त्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे यदि कॉलम. काय म्हटलेलं आहे, यदि कॉलम 7 में कोड 1 भरा गया है. जर आपण यामध्ये 1 भरलं म्हणजे आपण तिथे आवासासाठी राहण्यासाठी आपण आहोत, तर ते जे घर आहे ते कसं आहे, सुस्थितीत आहे का, राहण्यास योग्य आहे का, की जीर्ण आहे, एकदम व्यवस्थित पक्का आहे, फक्त राहण्यास योग्य आहे, की जीर्ण झालेला आहे, जुनं झालेला आहे. त्यानुसार जर खूप छान असेल तर 1 क्रमांक टाका, राहण्यासाठी योग्य आहे फक्त 2 क्रमांक टाका, जीर्ण झालेला आहे तर 3 क्रमांक टाकायचा आहे. कॉलम 9 ते 13 इन कॉलमों को तभी भरे यदि जनगणना का या अंशतः आवासीय उपयोग के लिए लाया जाता है. जर समजा आपल्याला 9 ते 13 क्रमांक कधी भरायचे आहेत, जर आपण जनगणना मकान पूर्णतः या अंशतः आवासीय उपयोग में लाया जाता है. पूर्णतः तिथं आवासीय असेल म्हणजे राहत असू तर परिवार क्रमांक तिथे टाकायचा आहे. प्रत्येक परिवार को अलग अलग क्रमांक दिया जाएगा. आणि जर समजा आपण बघितलं तसं शाळा असेल किंवा एखादं प्रार्थना स्थळ असेल तर त्यासाठी 999 हाच क्रमांक टाकायचा आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जरी इथे आपण राहत असलो तरी हा जो नंबर आहे यह स्वतः उत्पन्न हो जाएगा. म्हणजे आपल्याला हा क्रमांक जो आहे तो अचूकपणाने मिळणार आहे. आपण टाकताना काय टाकणार आहोत, आपल्या ग्रामपंचायतीचा असेल किंवा आपल्या नगर परिषदेचा असेल, महानगरपालिकेचा असेल, तो टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तो जो नंबर आहे तो स्वतः निर्माण होणार आहे. ही गोष्ट इथे काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेची आहे. त्यानंतर पुढे जायचंय आपल्याला. मुद्दा क्रमांक 10 आहे, इस परिवार में सामान्यतः रहने वाले व्यक्तियों की कुल संख्या. किती लोक या घरामध्ये राहतात. कॉलम 11, 12, 13 परिवार के मुखिया से संबंधित विवरण. परिवार के मुखिया का नाम. इथे आपल्याला 11 नंबर मध्ये त्यांचं नाव लिहिणं गरजेचं आहे की जे आपल्या परिवाराचे प्रमुख आहेत. संस्थागत परिवारों के लिए कॉलम 12 व 13 न भरे. 12 आणि 13 हे शाळा, विद्यालय, हॉस्पिटल यांच्यासाठी भरण्याची गरज नाहीये. म्हणजे तिथे जे काही प्रमुख आहेत ते पुरुष आहेत का, स्त्री आहेत की ट्रान्सजेंडर आहेत ते तिथे नमूद करायचं आहे. आणि हे मात्र काळजीपूर्वक भरायचं आहे. कॉलम 13वा काळजीपूर्वक काय भरायचं आहे, तर या जनगणनेमध्ये आपल्याला अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील,
आणि अन्य असतील यांची माहिती काळजीपूर्वक भरणं गरजेचे आहे. त्यामुळे स्वगणना करणं खूप महत्वाचं आहे. बघा, अनुसूचित जाती 1 असं नमूद करायचं आहे, अनुसूचित जनजातीसाठी 2 असं नमूद करायचं आहे आणि अन्यसाठी 3 नमूद करायचं आहे. आता हे काळजीपूर्वक समजून घ्या. अनुसूचित जातीमध्ये केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मांमध्येच अनुसूचित जाती असू शकतात असा इथं नमूद केलेला आहे. अन्य किसी धर्म में नहीं, दुसऱ्या धर्मांमध्ये नाही. अनुसूचित जनजाती कोणत्याही धर्मात असू शकतात, म्हणजे एसटी कोणत्याही धर्मात असू शकतात, पण एससी मात्र फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मातच असू शकतात असं यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे स्वतः जनगणना आपण सेल्फ गणना केलेलं कधीही चांगलं होईल, म्हणजे आपली माहिती कुठेही चुकणार नाही. 14वा कॉलम आहे. या 14व्या कॉलम मध्ये काय भरायचं आहे ते, इस मकान के स्वामित्व की स्थिती, ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घराची स्थिती नेमकी कशी आहे, की तुमचं ते स्वतःचं घर आहे का, की तुम्ही तिथे भाड्याने राहता पण तुमचं इतर ठिकाणी स्वतःच्या मालकीचं घर आहे. तुम्ही समजा जिथे सध्या राहताय त्या घरामध्ये तुम्ही भाड्यानं राहता का आणि तुमचं दुसरीकडे स्वतःचं घर आहे का. तुम्ही किरायानं राहता, तुमचं एखादं घर नाही, त्यावेळेला 3 नंबर टाका, म्हणजे 1 नंबर स्वतःच्या घरात आपण राहत असू तर. 2 नंबर कुणासाठी, तर आपण भाड्याने राहतो पण आपलं दुसरीकडे घर आहे. आपण भाड्याने राहतो, दुसरीकडे घरही नाही, त्यांना 3 नंबर आहे. आणि अन्य काहीच नाही, मी भाडंही देत नाही पण राहतो फक्त, 4 नंबर आहे. भाडंही देत नाही, राहतो, माझं अन्य कुठे घरही नाही, म्हणजे मी सरळ सरळ कुठे राहतो, की एखादी सरकारी जागा आहे अशा ठिकाणी काय केलेलं आहे, कुठेतरी एखादा निवारा वगैरे बनवलेला आहे, माझं दुसरीकडे स्वतःच्या नावचं कुठलंही घर नाही, अशा लोकांनी 4 नंबर टाकायला हरकत नाही. बघा, 15वा कॉलम आहे, इस परिवार के पास रहने के लिए उपलब्ध कमरों की संख्या. आता हे महत्वाचं आहे आणि हे स्वतः त्यासाठी सेल्फ गणना केलेली कधीही चांगली आहे. का चांगली आहे, तर आपण जी काही माहिती भरणार आहोत ही काळजीपूर्वक भरा, की रसोई घर, स्नानगृह म्हणजे आपलं किचन किंवा आपलं जे काही स्नानगृह आहे, त्यानंतर शौचालय आहे, एखादी कोठरी आहे. कोठरी म्हणजे काय, आपण काय केलेलं असतं, घरामध्ये एक छोटीशी खोली बनवलेली असते, म्हणजे जिन्याच्या खाली खोली बनवून ठेवली आणि त्यामध्ये आपलं अडगळीचं साहित्य टाकून दिलं. त्याला काही खोली पकडायचं का जनगणनेमध्ये, नक्कीच नाही. गलियारा असेल किंवा समजा आपला एखादा व्हरांडा वगैरे घराच्या समोर ठेवलेला आहे आणि जरी आपण त्याचा एखादं साहित्य वगैरे ठेवण्यासाठी, बसण्या उठण्यासाठी वापर करत असलो, पण त्याला खोली पकडायचं नाही, तर खोली कशाला पकडायचं आहे ही काळजीपूर्वक समजून घ्या. या गोष्टींना यात सामील करायचं नाहीये, म्हणजे किचनला सामील करायचं नाहीये, आपलं स्नानगृह आहे, बाथरूम आहे, त्यालाही नाही करायचं, शौचालयालाही करायचं नाहीये. एखादं समजा अडगळीचं साहित्य ठेवण्यासाठी छोटंसं एखादं काहीतरी आपण खोली बनवून ठेवलेली आहे, किंवा एखादी आपले जे काही प्राणी आहेत ते बनवण्यासाठी एखादी खोली बनवून ठेवलेली आहे. एखाद्या वेळेस आपल्या घराच्या समोर पार्किंगसाठी आपण एखादा शटर लावतो, त्यात गाडी ठेवतो, त्याला खोली म्हणून पकडू नका. आलं लक्षात. त्यानंतर रहने का कमरा, यामध्ये फक्त काय करा, तुमचा हॉल असेल हा हॉल, त्यानंतर तुमचे जे काही बेडरूम असतील ते बेडरूम हे कन्सिडर करायचे आहेत. डायनिंग रूम म्हणजे तुम्ही जिथे जेवण करता तो रूम, त्यानंतर ड्रॉइंग रूम असेल, मुलांसाठी जर अभ्यास करण्यासाठी वेगळी खोली बनवली असेल तर ती, तुमच्या नोकरांसाठी तुम्ही एखादा वेगळी खोली बांधून दिलेली असेल तर ती, अशाच खोल्या फक्त पकडायच्या आहेत. अडगळीचं साहित्य ठेवण्यासाठी जिन्याखाली बनवलेलं आहे म्हणजे ती खोली, असं काही करायचं नाहीये. आणि आपलं बाथरूम असेल, शौचालय असेल, यांना खोली पकडायचं नाही. 16वा मुद्दा आहे, इस परिवार में रहने वाले विवाहित दाम्पत्यों की संख्या, किती असे दाम्पत्य आहेत की त्यांचा विवाह झालेला आहे, मॅरिड आहेत. मग समजा तुम्ही आणि तुमची पत्नी राहताय, म्हणजे एक कपल वेगवेगळं 2 नाही करायचं, एकच कपल म्हणायचं आहे. जर समजा तुमचे आई वडील, तुम्ही आणि तुमच्या पत्नी एकत्र एकाच घरामध्ये राहतायत, तर आपले आई वडील आणि आई हे एक विवाहित दाम्पत्य, आपण आणि आपली पत्नी हे दुसरं विवाहित दाम्पत्य. म्हणजे किती दाम्पत्य, तर 2 दाम्पत्य. त्यानंतर पुढे कॉलम 17 ते 25 परिवार को उपलब्ध सुविधा आहे. आता कॉलम क्रमांक 17 पेयजल का मुख्य स्रोत, आपण जे काही पाणी पिणार आहोत, पाणी पितो, ते पाणी नेमकं कसं आलेलं आहे. नल का पाणी उपचारित स्रोत से, योग्य नळाचं पाणी आलेलं आहे का, नल का पाणी अनउपचारित स्रोत से. त्यानंतर विहिरीवरून आलेला आहे का, हँडपंप वरून आलेला आहे का, जर हँडपंप वरून आलेला असेल तर 4 नंबर, ट्यूबवेल वरून आलेला असेल तर 5 नंबर, झरण्यावरून आलेला असेल तर 6 नंबर, नदीवरून आलेला असेल तर 7 नंबर,
त्यानंतर टँक किंवा तलावातून आलेला असेल तर 8 नंबर. त्यानंतर सीलबंद आपण पॅकेट बंद पाणी जर पित असू म्हणजे बॉटलचं बिस्लरीचं पाणी पित असू नेहमी तर 9 नंबर टाका. अन्य स्रोत जर असतील तर त्याला 0 नंबर टाकायचा आहे. शक्यतोवर बऱ्याच ठिकाणी विहिरीवरचं पाणी किंवा नळाचंच पाणी पिलं जातं. मग ते फिल्टर आहे का की विदाऊट फिल्टर आहे नळाचं पाणी ते फक्त काळजीपूर्वक बघून भरायचं आहे. पेयजल स्रोत की उपलब्धता. आता तुम्हाला जे पाणी आहे ते कुठे उपलब्ध आहे? डायरेक्ट घरात उपलब्ध आहे का? परिसर के अंदर म्हणजे तुमच्या परिसरामध्ये तुमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये तुम्हाला पिण्याचं पाणी मिळतं का? किंवा परिसर के निकट. आता निकट याची व्याख्या काय केलेली आहे त्यांनी? जर समजा एखादं शहर असेल तर शहराला 100 मीटर अंतरापर्यंत जर पाणी उपलब्ध असेल तर त्याला निकटमध्ये टाकायचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये ते 500 मीटर पर्यंत निकटमध्ये टाकायचं आहे म्हणजे 2 नंबरमध्ये टाकायचं आहे. आणि 500 मीटरच्या अधिक जर असेल तर अर्धा किलोमीटरच्या पुढून तुम्ही जर पाणी आणत असाल तर त्याला दूर टाकायचं आहे. आणि शहरांमध्ये 100 मीटरच्या पेक्षा दूरून पाणी आणत असाल तर त्याला तुम्ही दूरमध्ये टाकायचं आहे. इलेक्ट्रिसिटी आहे का? जर असेल तर 1. जर तुम्ही रॉकेल तेल वापरत असाल तर 2. तुमच्या घरावर सोलर तुम्ही स्वतःच बसवलेलं आहे, सोलर विद्युत येत असेल तर 3. त्यानंतर अन्य तेल वापरत असाल तुम्ही तर 4. आणि याच्या व्यतिरिक्त जर असेल तर 5. आणि तुम्हाला कुठलाही लाईट वगैरे फॅन वगैरे तुमच्या घरात नाहीये, उजेडच नाहीये तर क्रमांक 6 येणार. 6वा मुद्दा आहे. एकूण आपल्याला असे 33 मुद्दे आहेत आणि हे 33 मुद्दे आपल्याला काय करायचे आहेत? काळजीपूर्वकच भरायचे आहेत. शौचालयाची सुविधा कशी आहे का? आणि जर आहे केवळ परिवार के लिए. जर समजा आपलं शौचालय आहे आपण आपलंच वापरतो तर 1. पण मात्र शौचालय 1 आहे 2 पेक्षा अधिक कुटुंब 1, 2 कुटुंब 3 कुटुंब एकत्र वापरतात तर तिथे काळजीपूर्वक 2 भरा. सार्वजनिक शौचालयाचा जर वापर आपण करत असू तर 3 भरा. आता आपल्याकडेही शौचालय नाहीये, एकत्रितही नाहीये, सार्वजनिकही नाहीये, मस्तपैकी कुठे तर खुल्यावरती शौचालयाला जाणे 4 नंबर ते लोक टाकू शकतात. बघा 21वा मुद्दा आहे. यदि कॉलम 20 में म्हणजे यामध्ये आपण 1 किंवा 2 जर लिहिलं असेल तर शौचालयाचा प्रकार आहे कसा प्रकार आहे? फ्लश आहे का त्याला? फ्लश से जुडी हुई शौचालय आहे का? पाईप सिवर पद्धत आहे का? म्हणजे पाईपद्वारे जे काही ते मलमूत्र आहे ते घेऊन जाण्यासाठी. त्यानंतर की सेप्टिक टँक आहे. ग्रामीण परिसरामध्ये या सेप्टिक टँकचा जास्तीत जास्त वापर होतो. आणि पाईप सिवर पद्धती जी आहे ती शहरांमध्ये जास्तीत जास्त वापरली जाते. त्यामुळे 1 कोणी भरायचा 2 कोणी भरायचा. ग्रामीण परिसरामध्ये जास्तीत जास्त 2 हाच मुद्दा येणार आहे. आणि अन्य पद्धतीद्वारे त्यांनी 3 टाकायचं आहे. 2 फीट शौचालय. बघा स्लॅब के साथ उन्नत हवादार पीठ जर असेल तर 4 क्रमांक टाकायचा आहे. स्लॅब के बिना जर खुला पीठ असेल तर 5 क्रमांक टाकायचा आहे. 1 फीट शौचालयामध्ये स्लॅब के साथ असेल तर 6 नंबर टाकायचा आहे. आणि स्लॅब के बिना जर असेल तर खुला जर असेल शौचालय तर 7 क्रमांक टाकायचा आहे. कधी कधी सर्व्हिस शौचालयाचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे मानव मलमूत्र जे आहे ते व्यक्तीद्वारा हटवलं जातं त्यावेळेला 8 क्रमांक टाकायचा आहे. मानव मलमूत्र हटाने के लिए जानवरों का उपयोग होता है अशा वेळेला 9 नंबर टाकायचा आहे. आणि मानव मलमूत्र हटाने के लिए किसी खुली नाली का उपयोग होता है अशा वेळेला 0 नंबर टाकायचा आहे. आता बघा गंदे पाणी की निकासी म्हणजे आपल्या इथे ज्या काही नाल्या वगैरे असतात या नाल्यांमधून कधी कधी आपलं जे पाणी आहे ते वाहून जात असतं. या नाल्यांमधून वाहून जाणारं पाणी घरातलं जे सांडपाणी आहे या सांडपाण्याविषयी आहे. तर हे सांडपाणी नेमकं जातं कुठे? तर ढकी नालीमध्ये म्हणजे झाकलेल्या नालीतून जातं का की खुल्या नालीने वाहत राहतं? नालीच नाहीये क्रमांक 3 टाका. नालीच नाहीये म्हणजे आपल्या घरातून बाहेर पडतं आणि ते अस्ताव्यस्त कुठेही जातं. नाली नाहीये तर अशा वेळेला 3 क्रमांक. नाली आहे पण उघडी आहे 2 क्रमांक. आणि नाली आहे पण झाकलेल्या नाल्या आहेत तर त्यावेळेला 1 क्रमांक. परिसर के अंदर स्नान करने की सुविधा म्हणजे आपण दररोज जे काही आंघोळी वगैरे करतो तर आपलं स्नानगृह कसं आहे तर स्नानगृह जर असेल तर 1 क्रमांक टाका. पण स्नानगृह पण कसं? बिना छताचं स्नानगृह असेल तर 2 टाका. आणि स्नानगृह असं वेगळं बांधलेलंच नाहीये म्हणजे त्याला संरक्षण नाहीये छत नाहीये तर अशा वेळेला 3 क्रमांक टाकायचा आहे. रसोई घर और एलपीजी पीएनजी कनेक्शन की उपलब्ध. रसोई घर में खाना पकाते हैं तर त्या वेळेला आपल्याला एलपीजी कनेक्शन गॅस कनेक्शन उपलब्ध आहे का? जर असेल तर 1 नंबर टाकायचा आहे. एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध नसेल तर 2 नंबर टाकायचा आहे. घर के भीतर खाना पकाते परंतु रसोई घर में नाही. घरामध्ये आपण काय बनवतो? जेवण बनवतो पण रसोई घरामध्ये नाही तर अशा वेळेला कनेक्शन उपलब्ध आहेत 3 क्रमांक. कनेक्शन उपलब्ध नसेल तर 4 क्रमांक. खुले में घर के बाहर खाना पकाते. आपल्याकडे काय आहे की मोकळ्या जागेमध्ये जेवण बनवतात
एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध जर असेल तर 5 क्रमांक टाकायचा आहे आणि गॅस कनेक्शन उपलब्ध नसेल तर 6 क्रमांक टाकायचा आहे. हे क्रमांक टाकताना थोडेसे काळजीपूर्वक टाका, कारण आपल्याकडे जर समजा किचन असेल आणि एलपीजी असेल तरच 1 क्रमांक आहे, किचनही आहे आणि एलपीजी कनेक्शन नाही त्यावेळेला 2 क्रमांक. घरातच आपण जेवण बनवतो पण रसोई घरात नाही, म्हणजे आपल्या किचन मध्ये बनवत नसेल पण आपल्याकडे काय आहे, गॅस कनेक्शन उपलब्ध आहे, 3 क्रमांक. एलपीजी कनेक्शन ही नाहीये आणि किचनही नाहीये, 4 क्रमांक. खुले में म्हणजे कधी कधी असतं की एखादं घर असतं कुठेतरी बाहेरच्या बाजूला चूल वगैरे मांडलेली असते, तर एलपीजी कनेक्शन बाहेरच मांडलेलं आहे, अशा वेळेला 5 क्रमांक. एलपीजी कनेक्शन उपलब्धच नाहीये, 6 क्रमांक. आणि उघड्यावर जेवण बनवलं जातं, खाना नाही पकाते. जर आपण घरी जेवणच नाही बनवत, सगळं जे आहे ते बाहेरनं एकतर समजा काहींचं असं असतं की घरात जेवणच बनवत नाही, हॉटेलवरनं खातात, किंवा काही जणांची परिस्थितीच अशी असते की घरात जेवण बनवण्यासाठी जाणेच नसतात, हो की नाही, त्यांनी 7 क्रमांक टाकायचा आहे. हे प्रयुक्त मुख्य इंधन आपण काय वापरतो, मुख्य इंधन म्हणून काय वापरतो, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे इंधन वापरलं नक्कीच जाऊ शकतं. जलाऊ लकडी म्हणजे आपण लाकडाचा वापर करत असू तर 1 टाकायचा आहे. जर आपण फसलचे अवशेष म्हणजे कधीतरी कापूस वगैरे लावलेला असतो किंवा तूर वगैरे शेतात लावलेली असते आणि त्याची जी लाकडं आहेत ते वापरले जातात, त्यावेळेला 2 क्रमांक. उपला जर वापरत असू तर 3 क्रमांक. कोळसा जर वापरत असू तर 4 क्रमांक. मेटीचं तेल म्हणजे रॉकेल वगैरे 5 क्रमांक. एलपीजी पीएनजी जर वापरत असू, आपण एलपीजी सिलेंडर वगैरे वापरत असू तर 6 क्रमांक. जर आपण लाईटचा वापर करत असू म्हणजे शेगड्या वगैरे वापरत असू तर 7 क्रमांक. गोबर गॅसचा वापर करत असू तर 8 क्रमांक. सौर ऊर्जेचा वापर करून 9 क्रमांक. आणि अन्य या व्यतिरिक्त काही गोष्टींचा वापर करून आपण जर जेवण बनवत असलो तर ते 0 क्रमांक. कॉलम 26 आणि 32 परिवारद्वारा धारित परिसंपत्ती. आता हे काळजीपूर्वकच भरावं. या परिसंपत्तीमध्ये त्या गोष्टी खरोखर आपल्या नावावरती आहेत का हे काळजीपूर्वक बघा. जर आपल्याकडे रेडिओ आणि ट्रान्झिस्टर आहे का, जर असेल तर परंपरागत रेडिओ सेट जर असेल तर 1 टाका. मोबाईल आणि स्मार्टफोनवर चालणारा जर असेल तर 2 टाका, म्हणजे ब्लूटूथ वगैरे जॉईन करून तरच 2 टाका. अन्य किसी उपकरण पर 3 आणि नसेलच तर 4 टाका. नसेलच तर 4 टाका. काय रेडिओ आणि ट्रान्झिस्टर उपलब्ध आहे का, ज्यांच्याकडे उपलब्ध आहे तेच भरतील, ज्यांच्याकडे उपलब्धच नाही ते 4 नंबर टाकून मोकळे होतील. टेलिव्हिजन आहे का, घरात आपल्या टेलिव्हिजन आहे का, आणि आहे तर कसा आहे, तर दूरदर्शन मुक्त डिश म्हणजे आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट मधले जे दूरदर्शन डिशचे चॅनल दिसतात ते जर असेल तर 1 नंबर टाका. अन्य डिश म्हणजे डीटीएच वगैरे रिचार्ज करून पाहणारे असेल तर 2 टाका. केबल कनेक्शन घेतला असेल, स्थानिक लेवलवर आपले जे केबल कनेक्शन असतात तर 3 नंबर टाका. या व्यतिरिक्त दुसरे काही वायफाय वर वगैरे बघणारी असतात 4 नंबर टाका. किंवा आपल्याकडे टीव्हीच नाहीये, 5 क्रमांक टाकून मोकळं व्हायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे इंटरनेट सुविधा. वापरत असू तर वापरतो, हो असेल तर हो. लॅपटॉप कम्प्युटरवर वापरत असू तर 1. मोबाईल स्मार्टफोनवर वापरत असू तर 2. अन्य किसी उपकरण डिव्हाइसवर वापरत असू तर 3. आणि आपल्याकडे इंटरनेट सुविधा नाही तर 4. लॅपटॉप आपण घेतला होता, त्याचा डिस्प्ले गेलेला आहे आणि तरी हो म्हणायचं जबरदस्ती, असं काही व्हायला नको, कारण ते लॅपटॉप आपल्या नावावर रजिस्टर आहे का, खरोखर हो असेल तर हो म्हणा, नाही असेल तर सरळ सरळ नाही लिहायचं आहे. त्यानंतर टेलिफोन आणि मोबाईल स्मार्टफोनचा वापर बघा, हो असेल तर हो. लँडलाईन फोन आहे का, की केवळ आपल्याकडे मोबाईल आहे. स्मार्टफोन असेल तर 2 नमूद करा. अन्य बुनियादी मोबाईल असेल म्हणजे या व्यतिरिक्त दुसरे काही फोन असतील तर तिथे 3 नमूद करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे लँडलाईन फोन पण आहे आणि मोबाईल पण आहे, असे पण काही व्यक्ती असू शकतात, त्यांनी 4 नमूद करायचं आहे. आणि आपल्याकडे लँडलाईन पण नाहीये, मोबाईल पण नाहीये, त्यांनी 5 नमूद करायचं आहे. शेवटचे फक्त 3 पॉइंट आपले राहिलेले आहेत. सायकल आणि स्कूटर, मोटारसायकल आपल्याकडे असेल तर. आता बऱ्याचशा घरांमध्ये सायकल आहे, मोटारसायकल ही बऱ्याच घरांमध्ये आहे. ही माहिती काळजीपूर्वक बघा, भरा. सायकल असेल तर 1 नंबर टाकायचा आहे. स्कूटर आणि मोटारसायकल किंवा मोपेड जर असेल तर 2 क्रमांक टाकायचा आहे. सायकलही आहे आणि स्कूटरही आहे तर 3 क्रमांक टाकायचा आहे. आणि दोन्ही नाहीये, सायकलही नाहीये, मोटारसायकलही नाहीये, 4 क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या घरी स्वतःची कार, जीप किंवा व्हॅन असेल तर, हा असेल तर 1 लिहा, नाही असेल तर 2 लिहा. त्यानंतर 33 क्रमांक, परिवार द्वारा उपभोग किया जाने वाले मुख्य अनाज खाद्य. आपण प्रामुख्याने काय खातो, जर आपण
तांदूळ खात असू तर 1 लिहा, गहू खात असू तर 2 लिहा, ज्वारी खात असू तर 3 लिहा, बाजरा खात असू तर 4 लिहा, मका खात असू तर 5 लिहा. अन्य कोई याच्या व्यतिरिक्त जर काही धान्य प्रमुख धान्य म्हणून आपण खात असू तर 6 क्रमांक टाकायचा आहे. शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे, पण फक्त आणि फक्त तो कशासाठी यूज होणार आहे तर जनगणना संबंधी संपर्क करण्यासाठीच हा मोबाईल नंबर जो आहे तो यूज होणार आहे. ही सगळी माहिती एकदा भरली की आपण याला स्वतः एकदा पडताळून पाहायचं आहे, त्यानंतर तिला व्हेरीफाय म्हणून करायचं आहे, त्याची पुष्टी करायची आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे की 16 मे पासून आपल्या घरी जे प्रगणक येणार आहेत ते SAID द्वारे ही माहिती काय करणार आहेत, फायनलाइज करणार आहेत. तेव्हा माहिती आपली फायनल होते. ही गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या. असं काही कंपल्शन नाहीये की तुम्ही जी जनगणनेची माहिती आहे ती स्वतःच भरली पाहिजे. जर भरता आली तर चांगलीच गोष्ट आहे. प्रगणक येऊन त्याला फक्त व्हेरीफाय करणार आहेत आणि जर नाही भरता आली तर काही काळजी नाहीये. 16 मे पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रगणक हे घरोघरी येणार आहेत आणि तुम्हाला हेच प्रश्न ते विचारणार आहेत आणि त्या पद्धतीने माहिती भरत जाणार आहेत आणि ते स्वतः त्यावेळेला व्हेरीफाय करणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये निश्चितच सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.